नमस्कार. सिंपल एज्युकेशन SSC मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या जिओमेट्रीला आणि जिओमेट्री मधला आपण फर्स्ट चॅप्टर बघतोय, बेसिक कन्सेप्ट इन अ जिओमेट्री. त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 पर्यंतचा पार्ट आपण कव्हर केलाय. लास्ट लेक्चर जर तुम्ही बघितलं नसतील तर तुम्ही जरूर बघून घ्या. या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन पार्ट जिओमेट्री मध्ये यावर्षी तुम्हाला इन्क्लूड झालेला आहे. तो आहे की कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन इफ अँड देन फॉर्म. ज्या स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन या फॉर्म मध्ये जे स्टेटमेंट आहे त्याला कंडिशनल स्टेटमेंट आपण म्हणू शकतो. आपण आपल्या अगदी घरातूनच जरी बघायचं झालं तरी आपली आई आपल्याला म्हणते ना, जर तू चांगले मार्क्स पाडलेस तर मी तुला खाऊ देईन. हा, म्हणजे जर असं केलंस तर तसं होईल, जर तू हे माझं काम केलंस तर मी तुला ते देईन. हे जर आणि तर आहे ना, म्हणजेच काय? कंडिशनल स्टेटमेंट. आलं लक्षात? कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच काय? इफ यू स्टडी हार्ड देन यू विल गेट गुड मार्क्स. आपण म्हणतो ना, इफ यू स्टडी हार्ड. इफ जो स्टेटमेंट आहे ना, इफचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात अँटीसिडंट. त्याला काय म्हणतात? अँटीसिडंट. आणि जो देनचा पार्ट आहे ना, देन यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. मग देनचा जो पार्ट आहे ना त्याला काय म्हणतात? कॉन्सिक्वेंट. इफच्या पार्टला काय म्हणतात इथं? अँटीसिडंट. आणि देनच्या पार्टला काय म्हणतात इथं? कॉन्सिक्वेंट. आता आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. इफ आणि देन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट मध्ये बघूया आणि मग आपण इकडे कॉन्व्हर्स कडे जाऊया. आधी कंडिशनल स्टेटमेंटचे एक एक्झाम्पल बघू. इफ देन पार्टचं एक सिंपल एक्झाम्पल बघू, नंतर आपण ते इफ आणि देन मध्ये कन्वर्ट करू आणि मग त्याचं आपण कॉन्व्हर्स म्हणजे काय ते आपण पुढे बघू. त्यामधलं एक आपण एक्झाम्पल बघूया. हे जे तुम्हाला स्टेटमेंट दिलंय, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. या स्टेटमेंटला मला कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचंय. कंडिशनल फॉर्म मध्येच लिहायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? इफ आणि देन फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचंय. तर स्टार्ट आपण करूया. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन इथं आलं का? इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. रॉम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते कसे आहेत? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत एकमेकांचे, होय ना? मग इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आलं का लक्षात तुमच्या? इकडे आहे का इफ आणि देन? तुम्हाला दिलेले स्टेटमेंट काय होतं? द डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हे तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट होतं. आपल्याला ते कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचंय? कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. म्हणजेच काय आपल्याला करायचंय? इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. त्याच्यासाठी मग मला इफ पार्ट जोडावा लागेल. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल जर रॉम्बस असेल तर इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजेच काय? त्यांचे डायगोनल्स जे आहेत ते परपेंडिक्युलर असणार आहेत आणि ते एकमेकांना इक्वली बायसेक्ट करत असणार आहे. आलं लक्षात? इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. यावरच तुमचं प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये एक्झाम्पल आहे. दिलेले जे स्टेटमेंट आहे ते आपण काय केलं? कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. आलं इथपर्यंत लक्षात? आता आपण बघूया कॉन्व्हर्स म्हणजे काय. या कंडिशनल फॉर्म जो आहे, हे जे दिलेलं एक्झाम्पल होतं त्याचा आपण कंडिशनल फॉर्म इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलं. तर ह्या इफ आणि देन या फॉर्म मधलं हे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये हा जो इफ पार्ट आहे, इफ पार्ट म्हणजेच काय? अँटीसिडेंट आहे तुमचा. तो इफ पार्ट आणि हा देन पार्ट म्हणजे काय? कॉन्सिक्वेंट. हा जो इफ पार्ट आणि हा देन पार्ट हा इंटरचेंज केला. म्हणजे काय केलं? आधी जो देनचा पार्ट होता तो घेतला आणि नंतर मग इफचा पार्ट घेतला. म्हणजे उलट केलं. आधी देनचा पार्ट घ्यायचा आणि नंतर मग इफचा पार्ट घ्यायचा. तर ते उलट लिहायला जो स्टेटमेंट आपण तसं उलट लिहितो ना, त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? त्याचा कॉन्व्हर्स. त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? त्याचा कॉन्व्हर्स. जेव्हा इफचा पार्ट इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपण लिहितो, इफ आणि देनच्या फॉर्म मधले कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ आणि देनचा पार्ट इंटरचेंज करायचा. म्हणजे आधी देनचा पार्ट लिहायचा आणि मग इफचा पार्ट लिहायचा. आलं लक्षात तुमच्या? मग आधी देनचा पार्ट आणि मग नंतर इफचा पार्ट जेव्हा आपण लिहितो, आधी कॉन्सिक्वेंट लिहितो आणि नंतर मग अँटीसिडेंट लिहितो, त्या स्टेटमेंटला आपण दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स म्हणायचा. आलं लक्षात? आता हेच एक्झाम्पल आहे ना, आपण कॉन्व्हर्स नाही लिहू म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. हे दिलेले एक्झाम्पल होतं तुम्हाला. द डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. त्याचा आपण काय केलं? कंडिशनल फॉर्म केला. कंडिशनल फॉर्म म्हणजेच काय? दिलेलं स्टेटमेंट आपण इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हे इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे कंडिशनल स्टेटमेंट.
इफचा पार्ट आणि देनचा पार्ट, हा इफ आणि देनच्या पार्ट इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? कॉन्व्हर्स मिळतो. इथपर्यंत तुम्हाला समजले. मग कॉन्व्हर्स करण्यामध्ये आपण काय करणार आहे? इफचा पार्ट आपण नंतर लिहिणार आहे, आधी काय लिहिणार आहे? पण देनचा पार्ट, देनच्या पार्ट पासून आपण स्टार्ट करणार आहे. कशासाठी? कॉन्व्हर्ससाठी. या एक्झाम्पल मध्ये देनचा पार्ट काय आहे? इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. मग स्टार्ट करायचं आपण इफने. स्टार्ट आपण परत इफनेच करणार आहे. फक्त देनचा पार्ट पहिल्यांदा राईट करायचा आणि मग इफचा पार्ट नंतर देन म्हणून करायचा. मग स्टार्ट करणार आहे इफ द डायगोनल्स of a quadrilateral are perpendicular bisector of each other. Are perpendicular bisector of each other. Then कंडिशनल स्टेटमेंट मध्ये देनचा पार्ट होता, तो देनचा पार्ट मी फर्स्ट पहिल्यांदा लिहिला आणि त्याचा सुरुवात कशाने केली? इफने केली. आता जो इफचा पार्ट आहे तो आपण लिहायचा आहे, त्याची सुरुवात कशाने करायची? देनने. If the diagonals of quadrilaterals are perpendicular bisector of each other, then the given, then it is rhombus. हे स्टेटमेंट आपल्याला कंडिशनल फॉर्म मध्ये आणि मग कॉन्व्हर्स मध्ये. मग कॉन्व्हर्स मध्ये करण्यासाठी इफ आणि देन या पार्ट्सची काय करायची? आपल्याला इंटरचेंज करायचे, अदला बदल करायचे. मग आपण काय लिहिणार आहे? हा जो देनचा पार्ट आहे हा पहिल्यांदा लिहायचा आहे. देनच्या पार्टला स्टार्ट कशाने करायची? इफनेच करायचे. पण देनचा पार्ट पहिल्यांदा लिहून कंडिशनल स्टेटमेंट मधला देनचा पार्ट पहिल्यांदा लिहून स्टार्ट इफने करायचे आणि नंतर जो इफचा पार्ट होता तो नंतर लिहायचा आहे, त्याची स्टार्टिंग देनने करायची. ह्या इथे पण इफ आणि देन मध्येच लिहायचं आहे. फक्त हे जे कंडिशनल स्टेटमेंट मधले इफ आणि देन होते ते फक्त इंटरचेंज करायचे. आलं लक्षात? If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. इथपर्यंत आलं लक्षात? यावरच तुमचा आहे प्रॅक्टिस सेट 1.3. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जरूर नोट डाऊन करून घ्या. हे जसं आपण एक एक्झाम्पल बघितलं ना, तसं अजून एक एक्झाम्पल बघू, म्हणजे तुमच्या जरी काही कन्फ्युजन झालं असेल तरी अजून लक्षात येईल. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू, कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल काय दिलंय? इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. जर दिलेला नंबर तुमचा प्राईम नंबर असेल तर तो एकतर इव्हन असेल किंवा ऑड असेल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? याचा काय करायचं आहे? कॉन्व्हर्स करायचं आहे. कॉन्व्हर्स करताना कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन पार्ट काय करायचे? आपल्याला इंटरचेंज करायचे. इथे काय आहे? इफचा पार्ट, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर, आणि देनचा पार्ट काय आहे? हा आहे इफचा पार्ट. हा देनचा पार्ट काय आहे? इट इज इव्हन ऑर ऑड. इफ स्टार्ट कशाने करायची? कॉन्व्हर्सची असेल किंवा कंडिशनल स्टेटमेंटची असेल, स्टार्ट इफनेच करायची. इफ आणि देनच्याच फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागणार आहे. if given number is even or odd, if given number is even or odd, then number is a prime number, then it is prime number. आलं का लक्षात तुमच्या? इफचा आणि देनचा पार्ट जो होता तो आपण फक्त कंडिशनल स्टेटमेंट मधला इंटरचेंज केला. आपल्याला काय मिळालं? त्याचा कॉन्व्हर्स मिळाला. दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला काय मिळाला? कॉन्व्हर्स मिळाला. यामध्ये तुम्हाला लक्षात येते का? मगाच्या ज्या एक्झाम्पल मध्ये जे रॉम्बसचं एक्झाम्पल होतं, त्या रॉम्बसच्या एक्झाम्पल मध्ये इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, हे होतं ते एक्झाम्पल. आणि त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला काय मिळालेला? If diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. तर हे स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स, हे दोन्ही ट्रू आहेत, कारण की आपण ते दोन्ही प्रूव्ह करू शकतो. हा, पण या सेकंड एक्झाम्पल मध्ये हे जर कंडिशनल स्टेटमेंट आहे, इफ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. जर दिलेला नंबर हा प्राईम नंबर असेल तर तो एकतर इव्हन असेल किंवा ऑड असेल. हे योग्य आहे, हे बरोबर आहे. पण त्याचा कॉन्व्हर्स बघा बरं. इफ गिवन नंबर इज अ इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. जर दिलेला नंबर एकतर इव्हन असेल किंवा ऑड असेल मग तो प्राईम नंबर असेल. हे होईल का? हे योग्य आहे का? हे चुकीचं आहे, त्याचं कॉन्व्हर्स चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या बुक मध्ये जरी बघितलात ना तरी ह्या ज्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केल्यात ना, तुम्ही जरूर रीड करत जा, कारण की हे सगळंच तुम्हाला ऍज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून एक्झाम मध्ये येत असतं. तर यामध्ये काय दिले तुम्हाला? नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. हे होऊ शकतं, हे आपण प्रूव्ह करू शकतो आणि हे ट्रू आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि हे जर त्याचा जो कॉन्व्हर्स आपण लिहिलाय, इफ द गिवन नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज प्राईम, असं होऊ नाही शकत. दिलेला नंबर तुमचा इव्हन असेल किंवा ऑड असेल म्हणजेच तो प्राईम असेलच असं नाही. त्यामुळे हा कॉन्व्हर्स आहे, हा ट्रू नाही.
आलं का लक्षात? प्रत्येक एका कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स आपण प्रूव्ह करू शकतो, तो ट्रू असेलच असं नाही. कितीतरी वेळेस कॉन्व्हर्स याचा ट्रू येत नाही. कंडिशनल स्टेटमेंट जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचा कॉन्व्हर्स प्रत्येकच वेळेस ट्रू असेलच असं नाही. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट आपण एक नवीन पॉईंट बघणार आहोत, प्रूफ. प्रूफला स्टार्ट करण्यापूर्वी आपण ट्रायंगल असेल, अँगल असेल किंवा क्वाड्रिलॅटरल असतील, त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टी तुम्ही ऑलरेडी तुमच्या प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये सुद्धा तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. या स्टँडर्ड पासून आपण जॉमेट्री या सब्जेक्टकडे एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत. जॉमेट्री या सब्जेक्टकडे एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघण्याचं श्रेय या युक्लिड या मॅथमॅटिशियनला जातं. तर युक्लिड कोण होते? तर ग्रीक मॅथमॅटिशियन होते. हे आहेत युक्लिड्स पॉस्टुलेट्स. युक्लिड्स पॉस्टुलेट्स म्हणजे त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या सिद्ध केल्या आहेत आणि ते इतरांनीही मान्य केलेले आहेत. ह्या युक्लिड्स पॉस्टुलेट्स, हे जे युक्लिड्स पॉस्टुलेट्स आहेत ते तुमच्या बुकमध्ये सुद्धा आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी बुकमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. या बारीक सारीक गोष्टी ना तुम्हाला तुमच्या ऍज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बुकमध्ये जे सुटसुटीत दिलेलं आहे तर ते तुम्ही जरूर रीड करा. त्यातलेच काही पॉस्टुलेट्स मी इथं मेन्शन केलेले आहेत. हे जे पॉस्टुलेट्स आहेत हे आपण ऑलरेडी थ्रू ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. फर्स्ट काय आहे त्यातलं, देर आर इन्फायनाइट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. एका पॉइंट मधून इन्फायनाइट लाईन पास होऊ शकतात. हे आपण थ्रू ऍक्टिव्हिटी केलेलं आहे ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये. सेकंड काय आहे, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. टू पॉइंट्स मधून फक्त आणि फक्त एकच लाईन पास होऊ शकते. असेच हे पॉस्टुलेट्स आहेत आणि या पॉस्टुलेट्सचा आधार घेऊन आपण बाकीच्या एखादी गोष्ट आपण प्रूव्ह करू शकतो. एखादी प्रॉपर्टी आपण ट्रू कधी म्हणू शकतो, जेव्हा आपण ती लॉजिकली प्रूव्ह करू शकू, तेव्हाच तर आपण ती दिलेली प्रॉपर्टी ट्रू आहे की नाही आपण सांगू शकतो. मग जेव्हा एखादी प्रॉपर्टी आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो त्या प्रॉपर्टीला आपण थेरम म्हणायचं आहे. थेरम म्हणजे काय, अशी एखादी प्रॉपर्टी जी आपण प्रूव्ह करू शकतो, लॉजिकली प्रूव्ह करू शकतो, त्या प्रॉपर्टीला थेरम्स म्हणतात. आणि प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी जे लॉजिकल स्टेटमेंट आपण यूज करतो, जे प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करताना आपण जे लॉजिकल स्टेटमेंट आपण जे यूज करतो त्या लॉजिकल स्टेटमेंट्सलाच आपण काय म्हणतो, प्रूफ म्हणतो. तर प्रूफच्या आलं का लक्षात, थेरम्स म्हणजे काय नाही प्रूफ म्हणजे काय. एखादी प्रॉपर्टी आपण ट्रू आहे की नाही आपण कधी सांगणार आहे, जेव्हा आपण ती लॉजिकली प्रूव्ह करू तेव्हा दिलेली प्रॉपर्टी ट्रू आहे असं आपण सांगू शकतो. मग एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहोत थेरम. आणि तो थेरम्स प्रूव्ह करण्यासाठी जे लॉजिकल स्टेटमेंट्स आपण यूज करतो त्या सगळ्या स्टेटमेंट्सला आपण काय म्हणणार आहोत, त्या थेरमचं प्रूफ. प्रूफ सांगायच्या किंवा एखाद्या स्टेटमेंटचं असेल, एखाद्या थेरमचं असेल, एखाद्या प्रॉपर्टी असेल, आपल्याला प्रूफ करायच्या दोन मेथड्स आहेत. एक आहे डायरेक्ट मेथड आणि एक आहे इनडायरेक्ट मेथड. आपण स्टार्ट करूया डायरेक्ट मेथड पासून आणि आपण मग बघूया एक इनडायरेक्ट मेथडचं एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डायरेक्ट प्रूफचा आपण एक थेरम स्टार्ट करूया. थेरम म्हणजेच काय, एक प्रॉपर्टी जी तुम्ही ट्रू आहे की नाही कसं सांगू शकता जेव्हा ती लॉजिकली प्रूव्ह होईल. एक प्रॉपर्टी जेव्हा लॉजिकली प्रूव्ह होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, थेरम म्हणतो. या थेरम मध्ये काय दिले तुम्हाला, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. जे अपोजिट अँगल्स आहेत ते कसे आहेत, इक्वल, त्यांचं मेजरमेंट कसे आहे, इक्वल आहे. आपल्याला दाखवायचंय काय, दोन इंटरसेक्टिंग लाईन आहेत तर त्यांचे जे अपोजिट अँगल्स फॉर्म होतात ते कसे आहेत, आर ऑफ इक्वल मेजर. हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल कसे आहेत, इक्वल मेजर आहेत. आणि हा अँगल अपोजिट अँगल घ्यायचे आहेत ना, आणि हा अँगल, हे कसे आहेत, हे दोन इक्वल मेजरचे आहेत आणि हे दोन इक्वल मेजरचे आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला दिले काय, तो पार्ट येणार गिवन मध्ये. स्टार्ट करूया आपण गिवन पासून. गिवन मध्ये दोन लाईन काय दिले तुम्हाला, अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन आर ऑफ. टू इंटरसेक्टिंग लाईन दिलेल्या आहेत तुम्हाला, लाईन AB and line CD are intersect each other at point O. AB and CD intersect each other at point O such that AOB collinear and COD किंवा DOC आर कोलिनियर. अलग लक्षात तुम्हाला, लाईन AB आणि लाईन CD कशा आहेत, इंटरसेक्ट होतात
आणि कोणत्या पॉइंटमध्ये ओ मध्ये, आणि AOB आणि COD कशा आहेत, कोलिनियर आहेत, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर अपोजिट अँगल्स कशा आहेत, इक्वल मेजरच्या आहेत. म्हणजेच काय, अपोजिट अँगल कोणते आहेत, टू प्रूव्ह AOC angle AOC is equals to DOB angle DOB and AOC equal DOB आणि हा अँगल हा आणि हा AOD equal COB angle AOD is equals to angle COB. आलं लक्षात तुमच्या? आता आपण स्टार्ट करूया प्रूफला. हा थेरम आपण कसा घेतोय, डायरेक्ट प्रूफचा थेरम घेतोय. स्टार्ट करूया आपण. प्रूफ मध्ये फक्त हा पार्ट लक्षात घ्या, हा AB लाईन आहे आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट हा आहे तुमचा O. हा अँगल आहे ना, हा कोणता पॉइंट आहे, हा C आहे. या AB वर या C मुळे फॉर्म होणारे हे दोन अँगल आहेत. हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे या दोन अँगल्सचे ऍडिशन किती होणार आहे, 180. स्टार्ट करूया आपण. AOC अँगल AOC प्लस COB अँगल COB इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन लिहायचं, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता जस्ट आपण याच्यासाठी जसं केलं तसंच सेम. हा CD ही लाईन CD आहे, या CD वर हा OB, फक्त हा मी खालचा पार्ट घेते, फक्त तोच मेन्शन केला इथं. हे जे दोन अँगल्स फॉर्म होतात ना, हा अँगल आहे आणि तुमचा हा अँगल आहे. हे दोन्ही अँगल्स सुद्धा कसे झाले, अँगल्स इन अ लिनियर पेअर. त्यामुळे यांची सुद्धा ऍडिशन कशी आली, 180 डिग्री आली. मग स्टार्ट करूया आपण इथून COB पासून. स्टार्ट अँगल COB प्लस अँगल BOD अँगल BOD इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे पण काय आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर. COB आणि BOD हे दोन्ही कसे आहेत, एकाच लाईनवर फॉर्म होणारे दोन अँगल असल्यामुळे त्यांची ऍडिशन असणार 180. मग अँगल्स इन अ लिनियर पेअर. नेक्स्ट, या दोन्ही स्टेटमेंटमध्ये हे बघा, या स्टेटमेंटमध्ये हा प्रूफ मधला हा फर्स्ट स्टेटमेंट हा आणि त्याच्यानंतर हा, या दोन्ही स्टेटमेंटमध्ये राईट हँड साइड काय आहे, इक्वल आहे. इकडे पण 180 आहे, इकडे पण 180. राईट हँड साइड इक्वल आहे, त्यामुळे मी डायरेक्ट काय लिहिते, लेफ्ट हँड साइड इक्वल लिहिते. देअरफॉर अँगल AOC प्लस अँगल COB इज इक्वल्स टू अँगल COB प्लस अँगल BOD. इथे पण COB आहे, इथे पण COB आहे, मी कॅन्सल केलं. देअरफॉर अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल BOD. तुम्हाला प्रूफ काय करायचंय बघा. हा BOD आहे ना, हा BOD म्हणजेच काय, हा DOB. BOD ला काय फक्त DOB लिहिते. हा BOD म्हणजेच काय, DOB. आलं का बघा तुमचं प्रूफ. ह्या फक्त अँगलचा मी नेम चेंज केला. आता BOD होता, मी फक्त DOB लिहिला, कारण की आपण प्रूफ मध्ये तसा DOB मेन्शन केलंय म्हणून. आलं का. अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल DOB. अँगल AOC हा AOC इज इक्वल्स टू हा DOB. हा अँगल, हे डॉटेड अँगल आहेत ना, हे सिमिलरली आपण हा प्रूव्ह करू शकतो. अँगल AOD इज इक्वल्स टू अँगल COB. सिमिलरली म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. हा थेरम कसा होता, डायरेक्ट प्रूफचा होता, कारण की आपण हे डायरेक्ट प्रूव्ह आपण करू शकतो. आलं लक्षात तुम्हाला. आता आपण एक बघूया इनडायरेक्ट प्रूफचं. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये इफ P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. आपल्याला दिलंय काय, P इज प्राईम नंबर आहे, तो ग्रेटर दॅन 2 आहे, देन इट इज ऑड. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, की तो ऑड आहे असं प्रूव्ह करायचं आपल्याला. स्टार्ट करूया आपण गिवन पासून. स्टार्ट करूया. दिलंय काय तुम्हाला, P इज प्राईम नंबर. P इज प्राईम नंबर that is 1 and P are only divisors of P. P जर प्राईम नंबर आहे म्हणजेच काय, 1 आणि P, एक तर 1 आणि दुसरा तो स्वतःच, त्याचे फक्त डिवायझर्स कोण असणार आहे. P जर प्राईम नंबर आहे म्हणजेच काय, 1 आणि P हे फक्त दोनच त्याचे डिवायझर असणार आहे, या व्यतिरिक्त दुसरा कोणी त्याचा डिवायझर येणार नाही. आलं तुम्हाला लक्षात गिवन. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, P इज अन ऑड नंबर. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, P इज अन ऑड नंबर. स्टार्ट करूया आपण प्रूफला. हे जे एक्झाम्पल आहे ते तुमचं इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये आपण स्टार्ट काय करणार आहोत, आपल्याला दाखवायचं काय, P इज अन ऑड नंबर. आपल्याला जे दाखवायचं आहे ना त्याच्या उलट आपण सपोज करायचं. कशामध्ये, इनडायरेक्ट प्रूफ मध्ये. मग इनडायरेक्ट प्रूफची स्टार्ट कशी असणार, P इज अन ऑड नंबर आहे, मग आपण सपोज करायचं. सपोज म्हणा किंवा अज्युम म्हणा. सपोज P
P is not an odd number. P is not an odd number. मग P जर ऑड नंबर नाही, P is not an odd number म्हणजेच काय, therefore P is even number. P जर आपण म्हणतोय की तो ऑड नंबर नाही म्हणजेच काय आहे, P हा इवन नंबर आहे. therefore a divisor of P is 2. P याला म्हणा तुमचं स्टेटमेंट 1. बट इट इज गिवन दॅट P इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण आपल्याला दिले काय, हे बघा, आपण सपोज करतोय P इज नॉट अन ऑड नंबर. P नॉट अन ऑड नंबर, ऑड नंबर नाही म्हणजेच काय, तो इवन आहे. मग इवन आहे म्हणजेच काय, डिवायझर ऑफ P इज काय असणार आहे, 2 असणार आहे. बट गिवन दॅट P इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. P हा प्राईम नंबर आहे आणि ग्रेटर दॅन कसा आहे, 2 आहे. हे काय आहे, गिवन आहे आपलं. बट गिवन दॅट P इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. therefore only 1 and P, therefore 1 and P are the only divisor of P, are the only divisors of P. आपल्याला दिले काय, P हा कसा आहे, प्राईम नंबर आहे. P हा कसा आहे, प्राईम नंबर आहे. ग्रेटर दॅन कसा आहे, तो 2 आहे. therefore 1 and P are the only divisors. 1 and P are the only divisors of P. जर P हा प्राईम आहे म्हणजेच काय, 1 आणि P हे फक्त दोनच त्याचे डिवायझर झाले. आपण सपोज काय केलंय, P इज नॉट अन ऑड नंबर. P इज नॉट अन ऑड नंबर म्हणजेच काय, P हा इवन नंबर झाला. P हा इवन म्हणजेच काय, डिवायझर ऑफ P काय झाला, 2 झाला. बट आपल्याला दिले काय, P हा प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 आहे. मग जर प्राईम नंबर आहे म्हणजेच काय, 1 and P आर द ओनली डिवायझर ऑफ P. याला म्हणा तुमचं स्टेटमेंट 2. हे स्टेटमेंट 1 काय आहे, डिवायझर ऑफ P इज 2. आणि इथे स्टेटमेंट काय, 1 and P आर द ओनली डिवायझर ऑफ P. therefore from 1 and 2, statement 1 and 2 are contradictory. therefore statement 1 and 2 are contradictory. इकडे स्टेटमेंट 1 मध्ये म्हणतोय P चा डिवायझर 2 पण आहे आणि डिवायझर स्टेटमेंट 2 मध्ये काय आले, ओनली 1 and P आर द ओनली डिवायझर्स. 1 आणि P हे फक्त दोनच डिवायझर असणार आहे P चे, कारण की P कसा आहे, प्राईम नंबर आहे. म्हणजेच काय, स्टेटमेंट्स 1 and 2 आर कॉन्ट्रॅडिक्टरी. therefore आपण अज्युम काय केले, therefore our assumption is wrong. अज्युम काय केले, P is not an odd number is wrong. therefore our assumption P is not an odd number is wrong. म्हणजेच काय, therefore P is an odd number. P is an odd number. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, P is an odd number. आपल्याला दाखवायचं काय होतं, P is an odd number. आलं का, P is an odd number. एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट प्रूफचे दोन्ही झालेत आपले. प्रूफ, एक डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, एक इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय. आता आपण स्टार्ट करूया आपला ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेट. नेक्स्ट आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमचा काय दिलंय तुम्हाला, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ अँड देन फॉर्म. तुम्हाला दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत ते इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचे. तुम्हाला फक्त प्लेन स्टेटमेंट दिले, त्यांना तुम्हाला कन्वर्ट करायचे इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. आपण जस्ट बघितलंय, तुम्ही हवं तर एकदा रिवाइज करून घ्या. त्यातला आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. द अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. आपल्याला हे काय, आपल्याला कन्वर्ट कसं करायचं हे इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. इफ अ quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. समजलं, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील. आलं लक्षात. नेक्स्ट बघूया आपण सेकंड. नंबर 2 काय सांगितलंय तुम्हाला, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आपण जसं वरच्या एक्झाम्पल फर्स्ट साठी केलं ना, सेम ॲज इट इज इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आपण सेकंड नंबर करू शकतो. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इफ quadrilateral is rectangle, if quadrilateral is rectangle, then its diagonals are congruent. If quadrilateral is a rectangle, then its diagonal are congruent. आलं लक्षात. नेक्स्ट करूया नंबर 3. नेक्स्ट नंबर 3 काय दिलंय तुम्हाला, इफ an isosceles triangle, the segment joining vertex and the midpoint of the base is perpendicular to the base.
आपल्याला इथं काय करायचंय, इफ आणि देन च्या फॉर्म मध्ये लिहायचंय. इथं स्टार्टिंगला जर तुम्ही इफ अँड ट्रायंगल इज आयसोस्केल ट्रायंगल देन द सेगमेंट जॉईनिंग पुढचा ऍज इट इज कंटिन्यू केलं तरी चालेल. स्टार्ट करूया आपण. इफ अ ट्रायंगल इज, कसा दिलाय तुम्हाला तो, आयसोसेल्स ट्रायंगल, then the segment, हा जो पुढचा पार्ट आहे ना हा ऍज इट इज, सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. आलं लक्षात तिन्ही स्टेटमेंट तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला काय विचारलंय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेले जे स्टेटमेंट आहे त्या दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला काय विचारलंय, कॉन्व्हर्स लिहायचा आहे. जो दिलेला स्टेटमेंट आहे आपण तो इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहितो आणि जो इफ आणि देनच्या फॉर्म मधला स्टेटमेंट आहे त्या इफ आणि देन हे इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, कॉन्व्हर्स मिळतं. इथं तुम्हाला दिले स्टेटमेंट आणि तुम्हाला विचारला डायरेक्ट त्याचा कॉन्व्हर्स. जे दिलेले स्टेटमेंट आहे त्याचं पहिल्यांदा मिनिंग तुम्ही समजून घेत जा. जेवढं तुम्हाला जास्त अंडरस्टँड होईल त्याचं मिनिंग तुम्हाला त्याचा कॉन्व्हर्स काढणं सोपं जाईल. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. याचा कॉन्व्हर्स कसा येईल, इफ कॉन्व्हर्स असेल किंवा इफ आणि देनचा फॉर्म असेल, आपण स्टार्ट कशाने करतो, इफ नेच करतो. इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू लाईन्स, इथे काय दिले तुम्हाला, फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स. आपण इथे पॅरलल लाईन्स नाही लिहिणार आहे. फॉर्म्ड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. जर अल्टरनेट अँगल दिलेल्या टू लाईन्सचे जर अल्टरनेट अँगल हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर देन द टू लाईन्स आर पॅरलल. आलं लक्षात तुमच्या. इथे तुम्हाला काय सांगितलेलं, अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट, जे आहे असंच. देन द टू लाईन्स आर पॅरलल. आलं लक्षात तुमच्या. आपण दिलेलं स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये असेल ना तर आपल्याला थोडंसं इझी जातं, कारण की इफ आणि देनचा पार्ट आपण काय करतो, इंटरचेंज करतो. कशासाठी, कॉन्व्हर्स लिहिण्यासाठी. इथे थोडंसं डायरेक्ट होतं, त्यामुळे तुम्ही मिनिंग जरूर समजून घ्या. हे तुम्हाला वाटत जरी सोपं असेल तरी थोडंसं कन्फ्युज होतं यामध्ये कॉन्व्हर्स लिहिताना. त्यामुळं या काळजीपूर्वक गोष्टी बारीक सारीक आहेत त्या लक्षात ठेवा. नंबर 2 काय दिलाय तुम्हाला, if a pair of the interior angles made by a transversal of two lines are supplementary then the lines are parallel. इथं देनचा पार्ट आहे आणि इथं इफचा पार्ट आहे. हे कसं दिलंय स्टेटमेंट तुम्हाला, हे कंडिशनल स्टेटमेंट दिले इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. आपल्याला कॉन्व्हर्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इफ आणि देनचा फॉर्म, इफ आणि देनचा पार्ट आपल्याला काय करावं लागेल, इंटरचेंज करावं लागेल. मग स्टार्ट कुठून होणार, द टू पॅरलल लाईन्स पासून स्टार्ट होणार. If two parallel lines are intersect by a transversal, then the pair of interior angles formed by transversal are supplementary. दिलेलं काय होतं तुम्हाला, इफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन लाईन्स आर पॅरलल. आपण देन आणि इफचा पार्ट काय करतो, इंटरचेंज करतो. मग ह्या देनच्या पार्ट पासून आपल्याला स्टार्ट होणार कॉन्व्हर्स मध्ये. मग देनचा पार्टला स्टार्ट कशाने होणार, इफने. इफ द टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. जो इफचा पार्ट आहे तो देनने कंटिन्यू करायचा ऍज इट इज आहे असा. आलं लक्षात. नंबर 2. नंबर 3 काय दिलंय तुम्हाला,
द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये आहे का? नाही. हे डायरेक्ट फक्त एक स्टेटमेंट आहे. इथं सांगितलं काय तुम्हाला? डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल आहेत रेक्टँगलचे, ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला स्टार्ट कशाने करायचे? इफने. इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. आपण काय म्हणणार आहेत? इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल are congruent, then that quadrilateral is a rectangle. Then that quadrilateral is a rectangle. आलं लक्षात तुमच्या इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये? फक्त कॉन्व्हर्स लिहिताना तुम्हाला जे स्टेटमेंट दिले त्याचं फक्त मिनिंग तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स लिहू शकता. थोडंसं आपल्याला बघताना असं इझी वाटतं, पण थोडं कन्फ्युजन कॉन्व्हर्स लिहिताना स्टुडंटचं होतं. म्हणून तुम्ही कॉन्व्हर्स लिहिताना त्याचा मिनिंग समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करा. आलं लक्षात? तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3 इथे संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 सोबतच हा जो तुमचा फर्स्ट चॅप्टर होता बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, तो इथे संपलेला आहे. या चॅप्टर बद्दल तुम्हाला कोणत्याही पार्ट बद्दल जर थोडं जरी कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा चॅप्टर पूर्ण तुम्हाला समजला असेल तर डन अशी कमेंट जरूर करा. तुम्हाला समजलं असेल तरी डन करा आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता. आपण तो पार्ट परत रिवाइज करू. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि या वारंवार परत परत यूज होतात. तुम्हाला आता समजल्या नाहीत तर तुम्ही स्किप केल्या, नंतर तुम्हाला परत 10th मध्ये जाऊन या बऱ्याच गोष्टी युजफुल असतात. कारण की प्रिव्हियस पोर्शनवर ही स्टँडर्ड अवलंबून आहे, या स्टँडर्डवर पुढची तुमची येणारी स्टँडर्ड अवलंबून आहे. कारण की सिलेबस तसाच असतो. गेलेल्या झालेल्या गोष्टी आपण रिकॉल करतो तेव्हाच त्याच्या पुढचा आपण पार्ट स्टडी करतो. त्याप्रमाणे या गोष्टींबद्दल थोडी जरी शंका असेल, कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला पूर्ण पार्ट कळाला असेल तर तुम्ही डन अशी सुद्धा कमेंट करू शकता. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. एखादं कन्फ्युजन असेल तर तो पार्ट आपण परत रिवाइज करू. त्याबद्दलही कन्फ्युजन दूर करायचा मी प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, तुमच्या क्लासमेटपर्यंत हे जे केलेलं काम आहे ते पोहोचू द्या. त्यामुळे व्हिडिओ जरूर शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करूया. तोपर्यंत थँक्यू.